वाशिमच्या आदिवासी आश्रमशाळेतील धक्कादायक वास्तव समोर आलेला आहे। अन्न आणि पाण्याविना आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत। शिक्षक विद्यार्थ्यांकडून पाय दाबून घेत असल्याचाही प्रकार समोर आलाय। इथल्या विद्यार्थ्यांना गेल्या 5 दिवसांपासून आंघोळीला सुद्धा पाणी नाहीये। लोकशाही मराठीने हे वास्तव आता समोर आणलेलं आहे। जेवण पुरेसं मिळत नाहीये आणि शिक्षक विद्यार्थ्यांकडून पाय दाबून घेत असल्याचा जो प्रकार आहे तो उघडकीला लोकशाही मराठीने आणलेला आहे। या सगळ्या परिस्थितीचा आढावा आमचे वाशिमचे प्रतिनिधी गोपाल व्यास यांनी घेतला आहे, पाहूया। सुशीला देशमुख प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा आहे काळा कामठा येथे। या शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले जात आहेत। या विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी 5 दिवस झाले पाणी नाही आहे। त्यामुळे हे विद्यार्थी आपण पाहू शकता, या इथं पाहिलं तर हे पूर्ण विद्यार्थी जे ते 5 दिवसापासून आंघोळ केले नाहीत। त्यांना खायला चटणी आणि पोळी दिल्या जाते। त्याच्यानंतर त्यांनी काही चांगलं मागितलं त्यांना मारहाण केली जाते। त्याच बरोबर त्यांच्याकडून शिक्षक जे लोक आहेत ते पाय दाबून घेतले असल्याचा जो आरोप आहे तो काही विद्यार्थी करत आहेत। आपल्यासोबत याच संदर्भात बोलण्यासाठी काही विद्यार्थी आहेत। काय सांगशील बाबा? सर, आम्ही नाही का त्या दिवशी खेळत होतो, त्या दिवशी सरनं मला बोलवलं। सर म्हणे की माझे पाय दाबून द्या। सर, आम्ही दाबून दिले नसते तर ते आम्हाला मारत होते, म्हणून आम्ही दाबून दिले। आणि कधी कधी आम्हाला कचरा वेचायला लावतात, झाडून काढायला लावतात। हे आहे सर, नाही जर करलं तर मारतात। सर, आमच्या शाळेत 5 दिवस झाले पाणी नाही। त्या विहिरीतल्या त्या पिंपळाचे झाडं पाणी खाली पडले आणि ते खराब झालेले आहेत। या विद्यार्थ्यांना कोणते सर आहेत ते त्याच्याकडून पाय दाबून घेतात, नाही दाबले त्यांना मारतात। कोणते ते झाडून काढायला लावतात, त्यांना हे करा हाणामार करतात, असा अत्याचार करतात। काल संध्याकाळी पण कच्चाच भात होतं त्याच्यात खाल्लात। दुपारी नाश्ता नव्हता, काल सकाळी 10:30 जेवण दिलं ते पण। काल दिवसभर उपाशी आणि संध्याकाळी कच्चा भात, ते पण अर्धी पोटे जेवण, पोटदुखी डोकेदुखी असे हे होते। बघितलं तर खूप धक्कादायक वास्तव आहे। या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते सुद्धा चौकशीसाठी आलेले आहेत, मात्र त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आहे की मी पुरं चौकशी करेल आणि त्यानंतर जो कोणी दोषी आढळेल त्यावर कारवाई करेल। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। या धक्कादायक प्रकारासंदर्भात आम्ही राज्याच्या आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याशी संपर्क साधून त्यांची या संदर्भातली नेमकी काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेतलं। त्यांनी नेमकं या संदर्भात काय म्हटलंय ऐकूया। सर, मीच बोलतो, सहाय्यक प्रकल्पाधिकारी शिक्षण। हा, काय प्रकल्प कार्यालय अकोला अंतर्गत येते का ही शाळा? हो साहेब। अनुदानित आश्रमशाळा आहे का? हा, अनुदानित आश्रमशाळा आहे सर। पहिली अनुदानित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाचं मुख्याध्यापक कोण आहे आणि तिथले संस्थेचे अध्यक्ष कोण आहे? हो सर। संस्थेचे अध्यक्ष कोण आहे त्यांना घे म्हणा, विचारा म्हणा। संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापकाला शोकात दे तात्काळ। हे जनजाती पुराव्यावर असा अन्याय, जनजाती पुराव्यावर अन्याय असा कदापि सहन केला जाणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे, कदापि सहन केला जाणार नाही असा इशारा द्या त्यांना। हो साहेब, लगेच नोटीस द्या त्यांना आणि 3 दिवसात खुलासा मागून त्यांचा कारवाई करा। अनुदानित आश्रमशाळा आहे, त्या अनुदानित आश्रमशाळा जी आहे त्यांच्या संस्थेच्या अध्यक्षाला, मुख्याध्यापकाला आणि वार्डनला तात्काळ कारवाई करून तुम्हाला 3 दिवसात त्याचा अहवाल देणार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।